नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे चॅनलवरती आमच्या. आणि आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आम्ही गेमिंग झोनमध्ये आम्ही व्हिजिट केली, जे लहान मुलांसाठी सर्व एजेससाठी असतो. आणि आपण स्पेशली लहान मुलांना आपण घेऊन जातो त्याच्यामध्ये. पहिल्या काळात म्हणजे आपल्या वेळेला कसं असायचं की आपण जत्रेत जायचो, हे सगळे आपण खेळ खेळायला आणि खूप मजा यायची तेव्हा. पण आत्ता ते जे प्रमाण आहे ते खूप थोडंसं रेअर होत गेलं आहे. आणि लहान मुलांना काहीतरी गेम्स खेळण्यासाठी, काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला इथे अधूनमधून आपण व्हिजिट करावीच लागते. सो हे आहे, आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. तिथलं एक आम्ही गेमिंग झोन जे न्यू जस्ट आत्ताच चालू झालं आहे, एक 2 months बॅक. सो त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि खूप छान व्हरायटी ऑफ गेम्स इथे अवेलेबल होते. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गेम्स आणि तिथे ॲक्टिव्हिटी होते त्याच्यामध्ये. तर आता हे जे मध्ये 3 टॉईज ठेवले होते ना, त्याच्यावरती ह्या दोघीजणी बसून त्याचा आनंद घेत होते. श्रीशाला थोडंसं कंटाळा चालला होता त्याच्यावरती बसायला, कारण की तिला असं वाटत होतं की आता मी लहान नाही राहिली. पण श्रावी जंप मारत होती. लेटर ऑन आम्ही 1 by 1 जे आपण कार्ड आपण एक रेडी घेतो, मग आपल्याला कुठला गेम खेळायचा असतो आपण त्याच्यामध्ये आपण खेळू शकतो. सो अल्टरनेट श्रावी आणि श्रीशा वेगळे वेगळे गेम एन्जॉय करत होते. हा कार रेसिंगचा गेम होता आणि याच्यामध्ये एवढा नॉईज होता ना, जे स्क्रीनवरती दाखवलं जातं आहे ना त्याच्यामध्ये. आणि ऑपरेटिंग श्रावी करत होती. सो ती खूप एक्सायटेड होती रेस खेळण्यासाठी. प्रत्येक गेमसाठी त्यांनी एक टायमर दिलेला असतो. सो विदिन 3 minutes, 2 minutes, 1 minutesमध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचं असतं. नाहीतर आपण जे चार्ज केलं असतो त्या गेमसाठी, जे आपण पैसे पे केलेले असतात ते आपल्याला तेवढेच असतात 2-3 मिनटासाठी. सो त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ते ऑफ होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये कार्ड रिचार्ज करा किंवा कॉईन्स यूज करा म्हणून आपल्याला मेसेज देतात. सो अशा पद्धतीने एक गेम झाल्यानंतर दुसरा गेम श्रीशा बाईक रेसिंगचा खेळत होती. आणि न्यू गेम्स असतात प्रत्येक वेळेला. आम्ही लास्ट टाईम आणि एका ठिकाणी गेलो होतो हुबळीमध्ये, तेव्हा तिथे वेगळे होते गेम्स. आणि ह्या साईडला आम्ही गेलो होतो कोल्हापूर साईडला. सो तिथे थोडेसे वेगळे होते. डिफरंट गेम्स, थोडेसे व्हरायटी बघायला मिळतात. आणि एक गेम्समध्ये तर खूप शॉर्ट ड्युरेशन्स असतात. आपण चालू होण्यामध्येच 10 सेकंड 20 सेकंडचे पण असतात. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी पिक करायचं असतं, डॉल वगैरे. सो हे डिफरंट गेम्स असतात आणि खूप मजा येते खेळताना, कारण की आपण पण न्यू ॲडव्हेंचर्स म्हणून आपण पाहतो, नवीन गेम्स असतात आणि म्हणूनच खूप मजा येते. ते सगळं एन्जॉय करतो आपण ते सगळे गेम्स वगैरे खेळताना. आणि नंतर आम्ही गन शूटचा पण गेम खेळला होता, पण त्याचा व्हिडिओ नाही केला. पण तो पण खूप इंटरेस्टिंग होता, कारण की गन शॉट्स इतकं फास्ट करावं लागतं ना. काहीतरी आपण स्क्रीनवरती काहीतरी असतं आणि त्याच्यावरून आपल्याला गन शॉट करायचे असतात पटपट सेकंदामध्ये किंवा मिनिट्समध्ये, आणि पॉईंट्स पण आपल्याला मिळणार असतात. सो तो मी व्हिडिओ नाही करू शकले.
हे जे फ्रॉकचं जे होतं ना, आता जो गेम होता ना, सो ते फ्रॉक वरती येत होते आणि खाली जात होते, म्हणून या दोघी जणी थोड्याशा घाबरत होत्या, म्हणून तो आम्ही नाही चार्ज केला, तो कॉईन नाही घातला त्याच्यामध्ये. जस्ट त्यांना दाखवण्यासाठी हे काय असतं, आपण त्या फ्रॉकना मारायचं असतं, म्हणून त्यांना तिथेच आम्ही जस्ट डेमो करून दाखवलं की ते डेमो पर्पजसाठी पण ते तसे दाखवत होते. फ्रॉक वर खाली अप अँड डाऊन येत होते. नेक्स्ट हे जे लहान मुलं असतात की खूप छोटी लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी हे बसमध्ये बसून त्यांना बसमध्ये बसल्यासारखं फील व्हावा म्हणून ते एक छोटंसं एक टॉय बस होतं, त्याच्यामध्ये श्रावी बसली होती आणि जस्ट एक सॉफ्ट म्युझिक त्यांनी त्याच्यामध्ये वाजवलं होतं. नेक्स्ट आता हे बॉल्स आहेत ना, ते बॉल्स आपण विदिन 1 मिनिटमध्ये आपण जितके आपण बॉल त्याच्यामध्ये घालू तेवढे आपल्याला पॉईंट्स मिळतात. सो पॉईंट आपण थोडंसं इंटरेस्टिंग येतो पॉईंट्स मिळण्यासाठी, म्हणून आम्ही हे गेम खेळत होतो. श्रीषाची हाईट नसल्यामुळं तिने मला सांगितलं की आम्हा मला नाही खेळायचं, तूच खेळ, आणि मग मी आणि भूषणनी हे कंप्लीट केला गेम. सो असे सगळे गेम्स आम्ही खेळलो तेव्हा आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही फॅमिली टाईम आम्ही खूप छान स्पेंड केला. लहान मुलांसाठी पण खूप छान मेमरीज इथे क्रिएट होतात आणि त्यांना काहीतरी याचं वेगळं अनुभवायला मिळतं. वेगळे ते सगळे लायटिंग्स बघून, गेम्सचं सगळं स्टँडर्ड सेट्स बघून त्यांना खूप छान वाटतं. सो आमचा दिवस खूप छान गेला आणि 1-2 आम्ही गेम्स खेळले, पण त्याचा व्हिडिओ नाही केला कारण की ते जस्ट 10 सेकंदात कंप्लीट व्हायचं, सो ते करता आलं नाही. आणि नंतर लास्टला श्रावी अजून रुसलीच होती, ज्याने मनासारखं पाहिजे होतं, मला हे करायचं आहे, मला ते करायचे असं म्हणत होती. सो असा हा फॅमिली स्पेशल व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.